कोकणामध्ये प्रामुख्याने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरे केले जातात। घरगुती गणेशोत्सवामध्ये सर्वांचा लक्षवेधी ठरलेला आहे तो सोमेश्वर गावातील हा हॉस्पिटलचा देखावा। रत्नागिरीमध्ये एक हॉस्पिटल आहे जे रुग्णांना मोफत जे आहे ते उपचार केले जातात। भगवान महादेव सांबरे हे मोफत रुग्णालय आहे आणि त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्याचा इथं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी बाप्पा देखील डॉक्टरच्या रूपामध्ये या ठिकाणी अवतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। रत्नागिरीमध्ये एकंदरीत पाहिलं तर आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था आहे आणि या दयनीय अवस्थेमध्ये भगवान सांबरे रुग्णालय हे रुग्णांसाठी वरदान ठरत आहे आणि त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी सोमेश्वर गावामध्ये उभारण्यात आलेली आहे। आपल्यासोबत हा तरुण आहे। मला सांग, नेमकी ही संकल्पना तुला का सुचली हे रुग्णालय तयार करण्याची? हे साकारण्याचं कारण म्हणजे सांबरे साहेबांचं या जगामध्ये खूप मोठं मोलाचं कार्य आहे आणि हे मोलाचं कार्य खूप गरीब लोकांसाठी त्यांनी समर्पित केलं आहे आणि हा मी देखावा पण त्यांना पूर्णपणे त्यांच्या कार्यासाठी समर्पित केला आहे। कोणकोणत्या या ठिकाणी वस्तूचा वापर केला? टोटली इको फ्रेंडली आहे का? हा, पूर्णपणे इको फ्रेंडली देखावा आहे। हा कापड, पुट्टा आणि हे जे बॅनर दिसतात तेही पूर्ण इको फ्रेंडली आहेत, कापडापासून तयार केलेले आहेत। नक्कीच पूर्णपणे हा जो देखावा उभारण्यात आलेला आहे पूर्णपणे इको फ्रेंडली आहे आणि यामध्ये पुठ्ठा असेल, कागद असेल यांचा वापर करून हा देखावा जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि सोमेश्वर सारख्या ग्रामीण भागामध्ये हा देखावा जो आहे तो सर्वांचं लक्षवेधी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।